नमस्कार मंडळी, स्वागत करते आणखीन एका नवीन आपल्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही आलो होतो आमच्या शेतामध्ये आणि आल्यावर थोडंफार इथं साफ केलं आहे. एवढं आता अजून गवत वगैरे सगळे राहिले आणि उद्या पण येणार ते मावशी गवत घेऊन जाणार. तर इथं फार्मवरती आल्यावर इथली थोडीफार माहिती सांगणार आहेत, म्हणजे कंपाऊंडविषयी आजचा आपला छोटासा ब्लॉग बनवू. तर जाऊ त्यांच्याकडे. ह्या ब्लॉगचं प्रयोजन असं आहे की ज्या लोकांना त्यांचे मुंगे आहेत वाटतं. थांबा एक मिनिट. मुंगे हां. आजच्या व्हिडिओचं हे प्रयोजन आहे की ज्या लोकांचे फार्म हाऊसेस आहेत, मोठे प्लॉट आहेत आणि त्यांना त्या फार्म हाऊसेसला कंपाऊंड वॉल बनवायची आहे. तर एक सोपी आणि स्वस्त अशी एक मेथड आहे की अशा सिमेंटचे प्लेट आणि हे असे पिलर. ओके, आता हे सिमेंटचे प्लेटची थिकनेस बघितलं तर 2 इंचाच्या वर नाही आहे, 2 इंच थिकनेस आहे आणि हे 6 फूट बाय 1 फुटाची ही प्लेट आहे. ओके, आता हे 6 फूट उंच आम्ही कंपाऊंड घेतोय, त्याच्यामुळे ह्या अशा प्लेट लावलेल्या आहेत आणि एक डिझाईनवाली प्लेट लावलेली आहे. आता हे बघायला गेलं, मी आता एवढं हलवून बघतोय, हालत सुद्धा नाहीये. ह्याचा अर्थ आहे की हे भरपूर मजबूत आहे. आम्हाला भरपूर लोकांनी सांगितलं की विटाचा वापर करा, रेड ब्रिक्सचा वापर करून तुम्ही हे कंपाऊंड बनवा. मी इमॅजिन केलं 104 फूट बाय 70 फूट म्हणजे किती विटा लागतील. 104 फूट लेंथला आणि विड्थला 70 फूट आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये भरपूर विटा लागतील, त्याच्यानंतर रेती लागेल, त्याच्यानंतर सिमेंट लागेल. एवढा सगळा खर्च करण्यापेक्षा ह्याची किंमत आहे 90 रुपये रनिंग स्क्वेअर फुटाने. म्हणजे खालून वरपर्यंत जर घेतलं तर ते 6 फूट आणि समजा आता लेंथ, आता इकडे आपल्याला ह्या विड्थमध्ये किती आहे तर 70 फूट आहे टोटल. तर हे 70 फूट गुणिले 6 फूट, 70 फूट गुणिले 6 फूट गुणिले 90, जे काही येईल तेवढे पैसे त्याला द्यायचे. अक्षरशः ह्या ज्या प्लेट हे जे पिलर आहेत, हे पिलर 2 फूट खाली जमिनीत आहे आणि ते 2 फूट खाली जमिनीत आहे आणि त्याला कॉन्क्रीटनी बसवलेलं आहे. तर ह्याची मजबूती ह्याच्यामुळेच येते. आणि ह्या 2 प्लेटच्या मध्ये असा माल भरून ह्यांनी हे एकजीव केलेला आहे आणि हे एकजीव केल्यामुळं ह्या कंपाऊंड वॉल एकदम मजबूत बनते. आम्ही नंतर काय केलं की ह्या फार्म हाऊसवरती हा पूर्ण कंपाऊंड वॉल घ्यायचा. आता हे 5 वर्ष झाले करून, आणि ते 5 वर्ष झाल्यानंतर काय सपोज कुठलीही गोष्ट मेंटेनन्सशिवाय राहत नाही. तर इकडे तुम्हाला दाखवतो. आता इथे अशी भेग पडल्या, म्हणजे ही एक प्लेट आणि ही एक प्लेट सेपरेट झाल्या. आता हे कशामुळे सेपरेट झाली की खाली आपल्याला दगडांनी व्यवस्थित सपोर्ट द्यायचा, जेणेकरून हे खालच्या प्लेट खाली सरकणार नाहीत. तर खाली व्यवस्थित सपोर्ट जर दिला तर अशा भेगा पडणार नाहीत. आणि आता हे तुम्ही बघा, आता ही फार्मची अशी अवस्था झाली आहे, इथं भरपूर काही असं जंगली झाडं उठलेली होती, जंगली गवत आहे, ग्रास बऱ्यापैकी साफ झालंय आता बऱ्यापैकी साफ केलं. इथं अशी कंडिशन होती की एवढं गवत होतं, इथं थांबलं तर भीती वाटायची की खालून साप येईल का काय. 6 महिने आमच्या इकडे लक्षच नव्हतं. पण आता ठरवलंय की इथं छान छान व्हिडिओज बनवायचे आहेत आणि इथं आम्हाला काहीतरी असं करायचं आहे की शूट करायला सोपं जावं, काही रील्स शूट केल्या, त्यासाठी आम्हाला इथं बनवायचं आहे. आणि ह्या पट्ट्यामध्ये मला घर बनवायचं आहे. आता हे झाड तुम्ही बघितलं तर आता कसं फुलं नाही आहेत, हे सूर्यफुलाचं झाड आहे. इथं आम्ही एक झाड करंजीचं पण लावलेलं आहे. आता तुम्हाला आता ह्या कंपाऊंड वॉलमध्ये आणखी चीज दाखवतो इकडे. आणि ती गोष्ट म्हणजे गेट. आता हे 12 फूट रुंदीचं गेट आहे. 12 फूट रुंदीचं गेट बसवायचं आहे. आता त्या पिलरमध्ये, आता ह्या पिलरमध्ये गेट न फसवता मी काय केलं, हा सी चॅनल घेतला. सी चॅनल हा लोखंडी सी चॅनल आहे. हा जवळपास 12 फूट घेतला होता मी. 3-4 फूट जमिनीत आहे आणि ह्याच्यावर जवळपास 2.5 फूट असं ठेवलेलं आहे. तर ह्या सी चॅनलवरती ह्याचे हिंजेस वेल्ड करून ही गेट बसवले.
गेटची रुंदी 12 फूट आहे. उद्या जर बांधकाम करताना रेतीचा मोठा टिप्पर आला किंवा ट्रक आले तर डायरेक्ट आतमध्ये घेता यावं ह्यासाठी हा 12 फुटाचा गेट बसवलेला आहे. आणि हे सी चॅनल जागेवरती राहावं म्हणून अशी पट्टी पण मारलेली आहे. ओके. आणि आता ह्या फार्मवरती आम्ही काय केलं आहे, अशी झाडं छोटे छोटे जातात. हे आहे गुलाबाचं झाड आहे. इथं आंब्याचं झाड लावले. म्हणजे आता हे ह्याला डबल काय माहित नाही, डबल पान म्हणतो याला. आणि पोट साफ राहते. ह्या पानाचा फायदा कसा आहे की ज्याला ह्याचा मूतखड्याचा त्रास आहे, किडनी स्टोनचा, तर हे पान रोज सकाळी उपाशीपोटी हे पान जर खाल्लं तर किडनी आणि असंही रोज जर खाल्लं तर पोट साफ पोट राहते साफ होतं चांगलं. आणि किडनी स्टोन हा जळून जातो. हे कशाचं आहे? हे पण सूर्यफुलाचंच आहे. हे जांबाचं झाड आहे. ओके. आता छोटे छोटे कडीपत्ता पण आता छान जस्ट लागले. येतोय. आणि हे बोर आहे आमचं. 3 इंची पाणी लागलं, आम्ही असंच बोर मारलं तिला. 550 फूट खोल घ्यायचा प्लॅन होता, पण 380च्या नंतर शाडू लागत होती, जमीन भुसभुस लागत होती, म्हणून 380 पर्यंत येऊन थांबलं. हे पपईचं झाड घेतलेलं आहे. आता पुढे जाऊयात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगायला, तर म्हणजे आता हे कंपाऊंड घेतलं, पण आम्हाला इथं आल्यानंतर कुठं एक छोटीशी रूम पण तयार करायची होती. मग ही रूम पुन्हा विटात बांधायची इच्छा नव्हती, की जेणेकरून मला पुन्हा घर बांधताना किंवा काढायची इच्छा झाली तर ही रूम काढता येईल. म्हणून आम्ही सेम तीच टेक्निक यूज केली. फक्त ह्या कंपाऊंडसाठी 8 फुटाचं पिलर होतं, जे 2 फूट खाली जाऊन वर 6 फूट राहिलं. ह्याला आम्ही 12 फुटाचे उंच पिलर यूज केले. 12 फुटाचे पिलर यूज केले, 2 फूट खाली गेले आणि वर 10 फूट राहिले. एका साईडने कमी आहे कारण आपल्याला पाणी जावं म्हणून स्लोप दिलेला आहे. तर बघा इकडे खिडकी सोडल्या. ह्या प्लेटामध्ये खिडकी पण एवढी व्यवस्थित सोडता येते, ते अँगल तीन यूज करून तुम्ही बघू शकता. इथे एक लोखंडी दरवाजा सोडला आहे, इकडे एक खिडकी आहे, इकडे एक खिडकी आहे, आणि वर आम्ही असे पत्र हे केले आहे. इथं बघताय ना की मध्ये लोखंडी पाईप टाकलेत आणि पाईपला असं हे का हे तयार करून घेतलं की जेणेकरून पत्रसुद्धा वर ओढणार नाहीत आणि त्याला बोल्ट बसवलेले आहेत. ही रूम इतकी मजबूत झाली आहे, ज्यांच्याकडे पैसा नाही आहे पण त्यांना घर पण नाही आहे पण जागा आहे, अशा लोकांनी हे नक्की ट्राय करू शकता. ह्याची किंमत जास्त आहे. कंपाऊंड बांधायला 90 रुपीज स्क्वेअर फुटानं दिलं, 90 रुपये स्क्वेअर फुटानं. हे मात्र 110 रुपये स्क्वेअर फुटाने घेतलं त्यांनी. मग ते रनिंग स्क्वेअर फुटात किती होते त्याच्यानुसार तुम्ही किंमत बघू शकता. आणि ह्याची खासियत अशी आहे की आता हे डिझाईन साईड बाहेर आहे ना, मधल्या साईडनं तुम्ही डायरेक्ट पुट्टी करू शकता आणि तुम्हाला मधून पण वॉल एकदम चांगल्या भेटतील. महत्त्वाचं या इकडे. आता हा इकडचा सेक्शन म्हणजे आमची बाग राहणार आहे. ह्या बागेमध्ये म्हणजे आता आम्ही बाहेरचा भाजीपाला खाऊन कंटाळलो, ज्याच्यात आता चव पण येत नाहीये, केमिकल्स इतके वापरतायत. आमचा प्लॅन आहे, माहिती नाही ऑफिसच्या टाइम ह्याच्यातून वेळ भेटेल न भेटेल, पण तरी काढणारच आहेत आम्ही, कारण स्वतःचं स्वास्थ्य सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही इकडे बघताय मी शेवग्याचे झाडं लावले. शेवग्याचे ऑलमोस्ट 30 झाडं तर आहेत. इथं लिंबूचं झाड आहे आणि हे लिंबू माझ्या घरी असलेले लिंबू आहेत. एवढे मोठे मोठे लिंबू होतात आणि एक वेळेस झाडाला नाही म्हणलं तरी बी 20-20 लिंबू तर झाडाला लखडलेले असतात. असे 2 लिंबूचे झाड लावलेत आणि हे पूर्ण शेवग्याचे लावले. पूर्ण हे शेवग्याचे. आम्हाला भाजीपाल्यासाठी सेपरेट गार्डन करायचं आहे. एवढं सुंदर करणार आहेत तुम्ही, आमचे व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला हे गार्डन पण दिसेल. आता सध्या हे फक्त साफसूफ करून घेतोय, जेणेकरून सगळं गवत घेऊन गेल्यानंतर मग इथं गार्डन बनवायला सुरू करायचं. लिंबाचं झाड बघा किती मोठं. आता श्रेयाचं चालू होतं आल्यावर इथं झोका बांधायचंय म्हणून बघू. झोका बांधून मस्त दिवसभर लेकरांना सोडलं की मस्त होऊन जाते. आणि हळूहळू सामान गोळा करतोय. इकडे बघा विटा ते घेऊन ठेवलेले आहेत. बघू घर कधी होईल. पण आता सध्या आम्हाला इथं छान फार्म बनवायचे. यूट्यूबसाठी सेपरेट शूटिंग लोकेशन राहावी यासाठी आम्हाला इथं काम करायचं. तर हीच इन्फॉर्मेशन होती. आता बघा तुम्ही ह्याला किती पैसे लागले असतील. आमचं 104/70 आहे. तर ह्या 104 × 6 × 90 म्हणजे लांबीला किती लागले. एक साईड ती निघेल. तुम्ही कॅल्क्युलेट करून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हे करायचं आहे का नाही.
पण ही सोपी पद्धत वाटली. रूम अक्षरशः टोटल रूम झाली म्हणजे मध्ये 12.5 बाय 12.5ची रूम झाली, मध्ये मला स्पेस मिळतोय. आणि ती पूर्ण रूम समोरच्या कट्ट्यासहित 1,20,000मध्ये माझी रूम झालेली आहे. मी अजून मध्ये पुट्टी पण केलेलं नाही आहे. 1,20,000 ही पूर्ण रूम झाल्यावरच्या पत्रांच्या किमतीसहित. तर हा सोपा आणि पैसे वाचवणारा पर्याय जर तुम्हाला पाहिजे असला नक्की वापरा. तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, तुमच्या पेशन्सबद्दलही धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.